शिवसेना उपनेते आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते माननीय विजय चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त इंद्रावती हॉस्पिटल येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरात हृदयरोग तपासणी, मोफत एंजिओग्राफी व एंजिओप्लास्टी, गुडघ्याचे प्रत्यारोपण, मूतखडा शस्त्रक्रिया तसेच दंत व नेत्र तपासणीसह मोफत चष्मा वाटप करण्यात आला। वैद्यकीय नोंदणी 9 ते 19 मार्च दरम्यान सुरू झाली असून 12 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत आरोग्य तपासणी करण्यात आली। तर शस्त्रक्रिया शिबिर 15 मार्च पासून पुढे सुरू राहणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। दरवर्षी आम्ही वाढदिवस साजरा करत असताना दरवर्षी काहीतरी आरोग्याच्या दृष्टिकोनातून, शैक्षणिक दृष्टिकोनातून आम्ही काही ना काहीतरी मदत आमची करत असतो। आम्ही यावर्षी सुद्धा सतत आता 3रं का 4थं वर्ष आहे कंटिन्युटी आम्ही इंद्रावती हॉस्पिटलच्या माध्यमातून एंजिओग्राफी करतो, एंजिओप्लास्ट करतो। म्हणजे काय आढळलं तर मग एंजिओप्लास्ट मधून काय वाटतं ओपन हार्ट सर्जरी ते सुद्धा इथे करायची आम्ही विभाग करण्याचा सर्व प्रयत्न करतो आम्ही करतो। आणि या ठिकाणी डायलिसिस मशीन आहेत। मागच्या वर्षी आम्ही डायलिसिस मशीन दिले, आम्ही मोफत डायलिसिस इथे चालू केलेले आहे। या इथं ज्येष्ठ नागरिक संघाचे इथे बसलेले आहेत। ज्येष्ठ नागरिकांना आम्ही आयुष्यमान कार्ड आणि परत तुमच्या इंद्रावती हेल्थ कार्ड अशा गोष्टी आम्ही यांना देतो। आणि वाढदिवस येत असतात, जात असतात, पण काही गोष्टी अशा करायच्या असतात की ते सर्वसामान्य जनतेला त्याचा लाभ व्हावा। वाढदिवस माझा वाढदिवस असून मला याचा लाभ घेण्यापेक्षा मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी काय चांगल्या गोष्टी काय करू शकतो याचा आम्ही प्रयत्न करत असतो। कारण एंजिओग्राफी, एंजिओप्लास्ट या सर्व गोष्टी आहेत, या सर्व महागड्या गोष्टी आहेत। त्या महागड्या गोष्टी आम्ही आमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून फ्री मध्ये करून देण्याचा आमचा प्रयत्न चाललेला असतो। आता यावेळेस गुडघ्याची शस्त्रक्रिया अशा पण गोष्टी आहेत, त्या पण गोष्टी आम्ही फ्री मध्ये करून देतो। म्हणजे आमचा उद्दिष्ट हाच ठेवलेला आहे की माननीय आमचे पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने आरोग्य सेवेसाठी त्यांनी वाहून घेतलेलं आहे, तसं या नव्या मुंबईमध्ये शक्यतो जास्तीत जास्त ऐरोलीमध्ये मी स्वतः लक्ष घालतो। आपल्या इंद्रावती हॉस्पिटलचं पुन्हा मॅनेजमेंट लक्ष घालते। अशा पद्धतीने आम्ही मागच्या वेळेस अँब्युलन्स, डायलिसिसच्या मशिनरी या सर्व यावर्षी सुद्धा अँब्युलन्स नवीन आता 14 तारखेला अँब्युलन्सचं खासदारांच्या हस्ते उद्घाटन आहे। त्यासाठी आम्ही एक सेपरेट अँब्युलन्स घेतलेली आहे आणि ते काही मशिनरी पण आम्ही फिजिओथेरपी वगैरे सर्व अशा मशिनरी आम्ही घेतलेल्या आहेत। त्याचा उपयोग सर्वसामान्य जनतेला व्हावा आणि हा आठवडा सर्वसामान्य जनतेसाठी असावा। हॉस्पिटल आहे, हॉस्पिटल चालतंय, हॉस्पिटल पेशंट येतात जातात, पण हा पूर्णपणे हा आठवडा 6 दिवस कंटिन्यू 12 तारखेपासून 20 तारखेपर्यंत म्हणजे 8 दिवसाचा आम्ही सर्व आरोग्यासाठी आम्ही ठेवलेला आहे आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा लोकांनी घ्यावा हा माझा संकल्प आहे। सर्वांना नमस्कार। नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते तसेच शिवसेना शिंदे गटाचे उपनेते चौगुले साहेब यांचा 12 मार्च वाढदिवस हा ज्येष्ठ नागरिकांसाठी पर्वणीचा दिवस असतो। त्या दिवशी जास्तीत जास्त ज्येष्ठांना आतापर्यंत चष्म्याचे वाटप केलेले आहे, रिप्लेसमेंट केलेले आहे। एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी या इंद्रावती हॉस्पिटलच्या सौजन्याने करत असतात त्या ह्या 8 दिवसामध्ये। आणि ह्या 8 दिवसात त्याचबरोबर आमच्या संस्थेच्या इंद्रावती हॉस्पिटलच्या सौजन्याने जवळजवळ 250 हेल्थ कार्ड प्रत्येक वर्षी आम्ही वाटत असतो। 1000 पेक्षा जास्त लोकांना हेल्थ कार्ड वाटप केलेलं आहे। त्या हेल्थ कार्ड मध्ये कन्सल्टिंग मध्ये 20% डिस्काउंट असते, औषधामध्ये 20% असते, लॅब टेस्ट वगैरे ज्या काय बिल आहेत जिथे कोण ऍडमिट होतं त्यांना आम्ही स्पेशल कार्ड दिलेले आहेत आमच्या संस्थेच्या मार्फत, तिथे पण 20% असते। 1000 पेक्षा जास्त लोकांना दिलेले आहेत आणि प्रत्येक साहेबांच्या वाढदिवसाच्या वेळी आम्ही जास्तीत जास्त लोकांना हेल्थ कार्ड वाटप करून या ज्या योजना राबवल्या जातात ज्यांच्या वाढदिवसानिमित्त, म्हणजे एंजिओग्राफी असेल, एंजिओप्लास्टिक असेल, हार्ट असेल, नी रिप्लेसमेंट असेल,
तर आमच्या बऱ्याचशा लोकांना त्याचा बेनिफिट झालाय. साहेबांना एवढंच त्यांच्या वाढदिवसानिमित्त सांगतो, साहेब आपण दीर्घायुष्य व्हा, शतायुष्य व्हा, आमच्या ज्येष्ठांचे तुमच्या पाठीमागे सदैव शुभेच्छा आहेत, एवढं बोलतो. नमस्कार. प्रथम तर विजय चौगुले साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 12 मार्चला आपण प्रत्येक वर्षी आपण 12 मार्चला कॅम्प करत आलेलो आहे. आरोग्य कॅम्प आपल्या इंद्रावती हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण दरवर्षी करत आलेलो आहे. मागच्या वर्षी साहेबांनी डायलिसिस मशीन दिलेले आहेत, आपल्याला ॲम्ब्युलन्स डोनेट केलेली आहे. ह्यावेळेला साहेबांनी फिजिओथेरपीच्या काही मशीन्स आहेत, आपलं डिपार्टमेंट बनत आहे, तर त्या फिजिओथेरपीच्या मशीन्स आपल्याला अत्याधुनिक रोबोटिक मशीन्स आपण साहेब डोनेट करणार आहेत. आणि ह्या वर्षी आपण जो कॅम्प घेतलेला आहे, एन्जिओप्लास्टी, एन्जिओग्राफी, हृदयविकाराचे जे काही आजार आहेत त्याप्रमाणे यावेळेला नवीन ॲडिशनल आपण TKR घेतलेलं आहे, गुडघ्याच्या शस्त्रक्रिया. आतापर्यंत 10 पेशंटचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. 20 तारखेपर्यंत हा कॅम्प सुरू राहणार आहे आपला, 20 मार्चपर्यंत. काल 2 दिवसापूर्वी आपल्या नोंदणी झाल्या. नोंदणीमध्ये 500+ पेशंट आपल्या नोंदणी झालेले आहेत. तर आज 12 मार्च रोजी 150+ पेशंट आपले आतापर्यंत चेकअप करून झालेले आहेत. अजून काही तपासण्या बाकी आहेत, काही रुग्ण आहेत त्यांना उद्या बोलवलेलं आहे आपण. तर त्याप्रमाणे एन्जिओप्लास्टीचे काही पेशंट आता माझ्याकडे लिस्ट आलेली नाही, पण आपल्या गुडघे तपासणीचे 10 पेशंट झालेले आहेत, त्यांची 20 तारखेपर्यंत शस्त्रक्रिया पूर्ण होऊन जाईल. आणि मी आव्हान करतो की आज 5 वाजेपर्यंत जितके पेशंट असतील मुंबईतले त्यांनी नोंदणी करून घ्यावी आणि आपल्या आरोग्याच्या काय गोष्टी असतील, आपल्या एन्जिओप्लास्टी असतील, हृदयविकाराच्या महागड्या टेस्ट असतात त्या करून घ्याव्या. मोफत साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण ठेवलेले आहे. नवी मुंबईतल्या सर्व नागरिकांना मी आव्हान केले, आम्ही सगळ्यांनी. आपलं नाव? मी शंकर चव्हाण. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.